केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांचा हुपरी दौरा यशस्वी. रिपब्लिकन पार्टी आठवले गट पक्षाचे संस्थापक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले हे आज हुपरी येथे सत्ता संपादन मेळाव्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी स्वागत व प्रास्ताविक मंगलराव माळगे यांनी केले. त्यांनी यावेळी बोलताना हुपरी नगर परिषदमधील कर्मचाऱ्यांच्या विषयी आपण लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून द्यावा, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी योग्य असा निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी आवाहन केले. या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना रामदासजी आठवले यांनी बहुजन समाजाबरोबर 69 जातींना समाजाबरोबर सामावून घेऊन त्यांच्याशी नाळ जोडली गेली तरच आपला रिपब्लिकन पक्ष सत्तेवर येऊ शकतो व हुपरी नगरपालिकेमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सत्तेत भागीदारी मिळू शकते. त्यामुळे आपण भाजप महायुतीबरोबर राहून सत्ता संपादनासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दलित पॅन्थर मंगलराव माळगे यांना एखादे चांगले राजकीय पद देऊ व मंगलराव माळगे यांनी केलेल्या निधी संदर्भामध्ये पालकमंत्री आबिटकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उपलब्ध करून देण्यासंदर्भात कटिबद्ध राहू असेही सांगितले. यावेळी माजी मंत्री प्रकाशराव आवाडे यांनी आपण महायुतीबरोबर एकत्रित राहून हुपरी नगर परिषद व जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सत्तेत बरोबरीने काम करू असे सांगितले. डॉक्टर नीता माने यांनी महिलांसंदर्भातील होत असलेल्या प्रश्नासंदर्भामध्ये व या हुपरी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसंदर्भामधील प्रश्नासाठी आपण पाठपुरावा करावा असे सांगितले. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी भाजप महायुतीवर आपण नाराज असल्याचे उघडपणे बोलून दाखवले. आम्हाला सत्तेत घेत नसल्याची खंत यावेळी त्यांनी बोलून दाखवली. उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे यांनी आभार मानले. प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूभाई, हुपरी.